हे पाणी गरम करते ना रोज. हो का? डॉक्टरने सांगितलं काय? काय करते बिट्टा तू? इकडे वर तू इकडे इकडे चल इकडे. तर नमस्कार मैत्री मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि हे पहा आमची बाई तू शाळेत नाही गेली. आणि हे पहा आता सगळं दामोदर वहिनीच्या अंगावर आलेलं आहे. नमस्कार. काय चालू वहिनी? चालू काम आता. हो का? कुठे गेली आई? आई बाहेरच ना ते झाडून राहिलं. बरोबर. आई परी आणि रोहिणी आहे बाजूला बसून. दाखवतो मी तुम्हाला. तिचे खूप पाय दुखतात. तुम्हाला तर माहितच आहे, रोहिणीला ऍडमिट केलं तर आपण. पिक्क्या तू साडी घातली बेटा? मग इकडे माझ्याकडे. कस काय आजी तब्येत कशी आता रोहिणीची? मस्त आहे. मस्त आहे का? काय होईन मग? काय वाटतं? मला वाटतं पोरग. हो मला पोरग पाहिजे. तुम्हाला का? हो बेटा. रामकृष्ण. नमस्कार. इकडे तू सांग मला, तुला भाया पाहिजे की दिदी पाहिजे? तुला पेस्टी आणायची ना? पेस्टी नाही आणायची? मला सांग. इकडे बघ, भैया पाहिजे का दिदी पाहिजे? भैया पाहिजे. दिदी आहे आपल्याकडं. आणि आई कुठे गेली? आई करत आहे थोडं गरम पाणी रोहिणीला पाय धुण्यासाठी. तिचे पाय खूप दुखत आहे, तर ते आता तिला गरम पाण्यात आपण पाय धुवून मस्त जरा तिची मसाज करू. या आई. हे पहा वहिनी करत आहे काम. खूप पसारा पडला वहिनी. आता सायकल झालाय ना, डबे झाले पूर्ण काम वहिनीलाच आता करायचं दम्मा. आई तर आहे थोडी सपोर्टला. भाऊ कुठे गेला? दुकानात. अच्छा. हे काय करताय तुम्ही? हे पाणी गरम करते ना रोज. हो का? डॉक्टरने सांगितलं काय? अच्छा. शेकल्यावर बरं वाटेल ना. अच्छा चालतं, काय अडचण. जेव्हा अशी काय आमची फॅमिली आहे. तिला आता काहीच काम करू द्यायला नाही आपण. आजी म्हणते पोरगच पाहिजे. जीवाला सुख पाहिजे का नाही? काय मग हा. पोरग का सुखाचं का पोरगी का सुखायची का? जीवाचे हाल होतात ना. दोन जीवाचा निवाडा हो काय बी हो. मग बी म्हणणं तेच आहे. पोरगच कुठून येते आणि पोरगीच कुठून येते? मग बी म्हणणं तेच. जे दिलं त्याच्यात समाधानी आपण. पण काही दिलं तिला खायला गेला? शेप गिफ्ट काही? शेप दिला तिला. दूध नारळ पाणी आणू का? तिला आवडत असलं तर. काल आणले होते 2. ती कुठे? एक रोहिणी पेले एकदा का पेले? मला सांगता नाही आलं फोन करून. मी आणलं नसतं का? रोज बी चांगलं नाही. उद्या आणजो आता, आज नको. एक दिवस आड. अच्छा. डॉक्टर पण म्हटले मला की तुम्ही तिला फळे जास्त खाऊ घाला. 2 किलो शेप घेतले होते मी दारावर. धाकधुकत जीव होतो काय? ते मोकळं असतो टेन्शनच. हो ना. झोप नाही काय सांगा तुम्हाला? झोप नाही, जेवण नाही आपल्याला. तिला म्हणलं कोण पाहिजे? भैया. दिदी आहे आपल्याला, भैया पाहिजे. कोणाला फोनवर बोलायची? काय म्हणा? आणि तू काय करत होती बाहेर? ते कचरा लय झालं, जाळत होते.
हो का? ओके. खूप जण कमेंट करत होते कोमलताई काहीच काम करत ते नाही. काय सगळं काम तीच करायची. त्यांच्यावरच पूर्ण आता दामोदार पूर्ण घर. ठीक आहे. बस गरम पाणी गरम आता झालं असेल ना बाई. अजून काय म्हणे डॉक्टर? तुलाच सांगितलं त्यांनी, मला तर आतमध्ये एंट्री बी दिली नाही. तुम्हाला येऊ देत नाही, हा, कोणालाच येऊ देत नाही आतमध्ये. तुमच्याच खानात सांगितलं काय सांगायचं तर. आता आजची 4 तारीख उद्या हा. परवा द्या ना आता दवाखान्यात. परवा- मी बाहेर थांबून तू आतमध्ये जा. ते येऊ देत नाही ना ग, ते आला उडत नाही म्हणते ना. लेडीज सोबत नसलं ना मग तुम्हाला जाऊ देते. हो का? अच्छा. पण लेडीज हजारच आहे ना तिच्यासोबत. क्या भी एक लेडीज ने 3 लेडीज. आणि किती टाइम जेवायला ती काय? हे 2च टाइम जेवते ती, मदत काही खाते नाही. वजगी जमवतलं का नाही? किती भरलं ग वजन? 48. कमी झालं की 49 होतं ना? नाही रे, मग किती होतं? 46 होत. समजा 2 किलो वाढलं. रात्रीच वजन केलं. हो का? काटच घरी घेऊन आले वाटते. 2 किलो पाहिजे ना, 50 किलो पाहिजे ना. मग बी म्हणणं त्याची. 2 किलो वाढायला पाहिजे अजून रोहिणी. हा, डिलिव्हरी 15 दिवस झाले तिला ताकद येईल बाळाचं वजन. मग मला बी तेच बोलायचं. तुम्ही ध्यान दिलं ना आणखीन बरं वाटतं. 15 दिवसात 1 किलो वाढलं. पहिले 15 दिवसात 1 किलो वाढलं, आता परत 15 दिवसात 1 किलो वाढतं. एका महिन्यात 2 किलो वाढ पाहिजे. बरं, गरम पाण्याने काय होत असतं काय? शिरा हातापायाच्या शिरा मोकळ्या होतात ना. हो का? ओके. बस आण आण, बस झालं. कर आजीबाई दार उघड. पिऊ कशी? आता पिऊची तब्येत काही वाढलं का नाही वजकीचं? 150 ग्राम वाढलं. जाऊ द्या बाबा, देवाच्या कृपेनं ते तर चांगलं झालं बाबा. आज शांत झाली ती. ते गेलते संभाजीनगरला, तेव्हा बी मला कस तरी झालं. म्हणलं तिकडे मला काय दूध देणं बाबा, मी जेवणच केलं नाही घरी. काय सांगते काय नाही. दवाखान्याचं काम लयच बेकार राहतं बाबा. त्याच्या ते काय सांगते धसकी. सगळं दुखणं आहे, आपण लहान लेकराला दुखणं नाही. कारण की त्यांना बोलताच नाही येत ना. सांगता येत नाही ना. हा. आता रोहिणी काळजी घेते, मी काळजी घेते. 4 बाया आहे तिच्याजवळ, 4 बाया. 4. ओके. मी आंघोळ घालते, आजी झोका देते, रोहिणी दूध पाजते. कोमल का मी आता काम नाही करत मी जास्त. चला मग 1-2 मिनिटानं भेटतो. गरम नाही. जसं पाहिजे तसं केलं. पेंटवर करणं, पेंटवर. थंडी वाजली का ग? हा, थंडी वाजली. थोडी. कशाचं गरम आहे ग? असं चोळ नाकता ना, शिरा मोकळा होतात ना. हे पा चोळ जरशे. राहू दे थोडा वेळ, 5 मिनिटं. बिट्टा काय झालं काकूला? ओ बिट्टा, काकूला काय झालं? बरं वाटलं का? का असं ठणकाला सारखं व्हायला नाही ना? जेवण केलं का? खूप जणांनी कमेंट केले रोहिणीला बॉयच होणार, मुलगाच होणार. मुलगा हो का मुलगी हो, आपल्याला आशा करायची नाही, काय बी हो. कमेंट खूप झाला. त्याला म्हणा तुम्हाला सगळ्यांना पेळे देईन म्हणा, पार्टी देईन म्हणा, होऊ द्या. आणि तुम्हाला सांगतो तर पोरगा झाला तर पेढे सगळ्याला मी देईल, फक्त जालन्यात यायचं आमच्या घरी. आणि पोरगी झाली तर डबल जिलेबी देईन. आपलं काही तसं काही नाही. डबल जिलेबी देईन. काढा नाही थोडं चोळू दे ना, नाही. गरम आहे त्याचं. ठेव पाय.
जसे चोट हा थांब मी सोडून देत थांब. नको मी चोते. ये इकडे. नाही मी चोते मी सोड चोते. सोड सोड मम्मीला सांग सोड ना. मम्मी त्याला काय होतं हिला पाय काय झालं अशी बोट वाढायची आहे तिची. जाय ना याने ती शिरा मोकळ्या होत्या. त्याला काय होतं ग. बिट्टा काय झालं काकूला. सोडून ना नको ना पाय. काय होतं का. नको ना हो. का तिला कस तरी होतं बाबा तिच्या पायाला हात लावल्यावर. तिला असं काहीतरी खाली पाना वाटत असं म्हणून ती मला हाताने लावते पायाला. तुटायचे? डोळे गिळे सुजायले बाई आता. हो ना पायाची चेहरा. इकडे ना. जसं फॅन कमी करत जाईन रातचा. तिला सांग तिला थंडी बी वाजली फॅन बी मोठा पाहिजे म्हणते ती. तेव्हा बाळा पडशील तू इकडे ये. फॅन बंद राहिल्यावर तिला घबराट व्हायली. मेन म्हणजे बरं वाटायला का. बरं वाटेल असं रोज करायचं आता. रोज करायचं जेवायचं नाही. जेवत नाही कधी. तिच्या वाटेच आपण जेवत जाऊ. काऊन 1 वाजायला 1 काहीच नाही खाल्लं. दूध पेली शेप खाल्ला. चालू ना काही ना काही चालू ठेवा. मला हे बोलायचं ती एक टाइम नाही तिला 4 टाइम मध्ये द्या. नाही आम्ही मध्ये काय बी देतो ना तिला. हा 4 टाइम मध्ये द्या. फक्त 2च टाइम जेवण देतो. अच्छा सकाळ संध्याकाळ. ओके. मधात काही असतं ना. तर व्हिडिओ खूप मोठा होत आहे. तर चला भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला आणि आपले सबस्क्राईब करून घ्या चॅनल. काही नाही झालं व्हिडिओ.